स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि आता नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत। मी आता कोकणात आता रत्नागिरीमधल्या नवनिर्माण कॉलेजला आहे आणि माझ्यासोबत ही काही तरुणाई आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। याचं कारण असं आहे की साधारणपणे या तरुणाईला ह्या निवडणुकीबद्दल काय वाटतं, कारण की प्रत्येक निवडणूक म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात आणि या नगरसेवक जो येणार आहे निवडून त्याच्याकडनं किंवा इथल्या बॉडीकडनं काय अपेक्षा आहेत या मी तरुणाईशी बोलणार आहे। मी पहिल्यांदा ह्या ताईपासून सुरुवात करतोय। काय वाटतं साधारणपणे राज्यातलं राजकारण किंवा कोकणातलं राजकारण निवडणुकांचं हे तुम्ही बघताय जवळनं, जेन जी किंवा तरुणाई म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, सो अपेक्षा काय आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडून? रस्ते वगैरे सर्व नीट झाले पाहिजेत, कारण आता ॲक्सिडेंट एवढे वाढलेत की आम्ही कॉलेजला रेग्युलर अपडाऊन करतो बसमधून, त्यामुळे बस जरी सर्व लोक जरी आपापल्याने नीट गाड्या चालवत असले तरी रस्ते पण खूप बेकार आहेत, त्यामुळे ॲक्सिडेंट खूप वाढलेले आहेत। कॉलेजच्या मुलांना त्याचे खूप प्रॉब्लेम होतात, कारण जरी त्यांचं एज असलं, त्यांच्याकडे लायसन्स असले तरी रस्ते कसे आणि समोरचं कसं असेल हे पण डिपेंड असतं। समोरचा जरी नीट जात असला तरी प्रत्येक वेळी बाकीच्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत। नक्कीच। तर रस्त्यांचा मुद्दा हिनं सांगितला, तुला काय वाटतं कुठल्या मुद्द्यावरती किंवा कुठला मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कुठल्या गोष्टींकडे नगरसेवकांना किंवा येणाऱ्या लोकल बॉडीने लक्ष दिलं पाहिजे? आता तर ह्याच एरियात आपण बघितलं ना, MIDCत गायगुरे असे मोकाट सोडलेले आहेत। अशा रात्रीच्या वेळी गाडी बिडी चालवताना असे मोठे ॲक्सिडेंट होतात, त्याच्यामुळे तो एक मोठा पॉईंट आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तुला काय वाटतं? मला असं वाटतं की आपले जे समुद्रकिनारे आहेत त्याचं देखील साफसफाई आपण ठेवली पाहिजे। आपण जर पाहतो की रत्नागिरी पाहिली तर तो मोठाचं पर्यटन स्थळ असं मानलं जातं आणि तिथे पर्यटन खूप येतात, पण तिथे आल्यानंतरला जे तिथे काही खाल्लं जातं वगैरे तर त्याची विघटन व्यवस्थित केलं जात नाही। कचऱ्याच्या समस्या खूप आहेत, तर कचऱ्याच्या समस्यांचं देखील व्यवस्थित असं त्याचं विघटन केलं पाहिजे असं मला वाटतं। हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण कोकणाला पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि त्यामुळं साधारणपणे दुर्गंधी किंवा कचरा या मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे असं या विद्यार्थ्याला वाटतं। तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणजे आता जे मच्छर आपल्याकडे वाढत चालले आहेत गटारात, म्हणजे जी साफसफाई आपल्याकडे होत नाही ती व्हायला पाहिजे। अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे लोकांकडे की तुम्ही साफसफाई ठेवा, जिथे पाणी साचलेलं आहे ते तुम्ही ओतून टाका, सगळी म्हणजे नीट काळजी घ्या, कारण की मी स्वतः मला डेंग्यू झालेला आहे त्या मच्छरांमुळे, मी ॲडमिट होते, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याची काळजी घ्यावी मच्छरांची। असं आता अजून एक विद्यार्थी ज्याशी मी बोलणार आहे, तुला काय म्हणायचं आहे? असा कुठला मुद्दा किंवा कुठला प्रश्न आहे तुला वाटतं की येणाऱ्या नगरसेवकांनी किंवा येणाऱ्या आता या निवडणुकीमध्ये हाताळला पाहिजे किंवा त्याच्यावरती येणाऱ्या निवडणुकांनी गांभीर्यानं जे नगरसेवक आहेत किंवा लोकप्रतिनिधी आपण त्यांना म्हणूया त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? अभी जैसे कि हर एक एरिया में पानी की प्रॉब्लम्स हो रही है। अभी जैसे इलेक्शन आ रहे तो वो ऐसे हमको बोल रहे कि हम तुमको सब देंगे वगैरह, तो फिर वो बाद में भी वैसा रहना चाहिए। मतलब अभी जो पानी के प्रॉब्लम से सबको बराबर पानी नहीं मिल रहा है, जो मतलब टाइमिंग्स दिए हुए कि इतने टाइमिंग में पानी मिलेगा, पर सबके लिए अवेलेबल नहीं होता है। कोई जॉब कर रहा है, कोई वो टाइम पे घर पे अवेलेबल नहीं होता है, तो फिर उनको उनकी भी प्रॉब्लम्स को देख के वो सब उसका मतलब निकालना चाहिए कि हाँ सबको मतलब सबको भी हक है पानी का, सबको भी ज़रूरी होता है घर पे, तो फिर उनको उनकी भी प्रॉब्लम्स को देखते हुए वो टाइमिंग वगैरह सब एडजस्ट करना चाहिए, क्योंकि पानी नीड सबको ही है पानी का। हाँ, तो फिर उसके ऊपर से अच्छे से देखना चाहिए कि हाँ सबको बराबर मिलना चाहिए। तर हा एक मुद्दा आहे, म्हणजे साधारणपणे कचरा, ड्रेनेज सिस्टम असेल किंवा पाणी व्यवस्था या साधारणपणे मुद्द्यांवरती येणाऱ्या नगरसेवकांनी गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। जसं या ताईने आता माझ्या विद्यार्थिनीने असं म्हटलं की आत्ता जे प्रॉमिस केले जातात निवडणुकीपूर्वी ते निवडणुका झाल्यानंतर देखील कायम राहतील, याबाबत देखील या नगरसेवकांनी काळजी घेतली पाहिजे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।